रनर्स, तुम्हाला नी पेन होतंय का? पण हे अजिबात नॉर्मल नाही आहे. माझ्याकडे बरेच रनर्स आणि ॲथलीट्स येतात ज्यांना नी पेन होत असते, पण ही नॉर्मल गोष्ट नाही. रनिंग नंतर थोडा सोरनेस येणं नॉर्मल आहे, पण रनिंग झाल्यानंतर सुद्धा, रेस्ट झाल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला नी पेन होत असेल तर ही अजिबात नॉर्मल गोष्ट नाही. रनिंग नंतर नी पेन होण्याचे 4 महत्त्वाचे कारणं आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे ओव्हर ट्रेनिंग. अचानक तुमचा रनिंग डिस्टन्स वाढवणं, एक्सरसाइज इंटेन्सिटी वाढवणं यांनी नी पेन होऊ शकतं. दुसरं म्हणजे चुकीची रनिंग टेक्निक वापरणं. तुमच्या रनिंग कोचकडून तुम्ही तुमच्या बॉडीसाठी प्रॉपर रनिंग टेक्निक शिकणं खूप गरजेचं आहे. तिसरं म्हणजे तुमच्या फूट टाईपसाठी चुकीचा फुटवेअर वापरणं. तुमचा न्यूट्रल आर्च आहे का हाय आर्च आहे का फ्लॅट फूट आहे यावरून तुमचे फुटवेअर ठरले पाहिजे. आणि चौथं म्हणजे मसल ट्रेनिंग न करणं. बरेचसे ॲथलीट्स किंवा रनर्स जे मॅरेथॉनसाठी प्रिपेअर करत असतात ते प्रॉपर मसल ट्रेनिंग करत नाहीत. ते रोज फक्त रनिंग करतात, ज्याने त्यांचा जॉईंट ओव्हरलोड होतो आणि तो पेन करायला लागतो. सो नी पेनला इग्नोर करू नका. प्रॉपर रनिंग कोच आणि ऑर्थोपेडिक सर्जनचं ओपिनियन नक्की घ्या, म्हणजे तुमची रनिंग जर्नी सुरळीत चालू राहू शकते. आणि हे तुमच्या रनिंग फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा. थँक्यू.